सुप्रभात मित्रांनो. आजचा आमच्या मॉन्सून ट्रेकचा हा तिसरा दिवस. पावसानं आमची साथ सोडलेली नाहीच. परवापासून तो न थकता आम्हाला सोबत करतोय. आम्ही रात्रीची विश्रांती घेत असतानाही हा मात्र बरसण्याचं आपलं काम अथक करतोच आहे. आजची वाटचाल शेळोप, सुळसुळो अशा गमतीदार नावांच्या गावांमधनं होणार आहे. गोव्यातल्या या लहान लहान गावांची समृद्धी देखील या निमित्तानं पाहायला मिळणार आहे. खरं तर बघा मित्रांनो, गोवा हा 2 अक्षरी शब्द उच्चारताच निळाशार समुद्र, शुभ्र रेतीचे किनारे, मासे, मदिरा, देवळं, चर्च, पार्टी, कॅसिनो असं चित्र बहुतेकांच्या डोळ्यापुढे उभं राहतं. साहजिकच आहे, कारण तेच हायलाईट होतं ना नेहमी. पण या सगळ्यांच्या पलीकडंही एक गोवा वसलेला आहे, जिथं सह्याद्रीच्या रांगा एकामागे एक चढत गेलेल्या आहेत. खळाळत्या बारमाही ओढे, नाले, नद्यांनी निसर्गाला समृद्ध केलेलं आहे. पश्चिम घाटाचे देखणे माथे आहेत, अनेक धबधबे आहेत, नेत्रावळी महादईची कंच रानं आहेत, वाघेरी सोसोगडसारखे बेलाग गड आहेत. ही विविधता देखील गोव्यानं जतन केलेली आहे आणि ती या ट्रेकच्या निमित्तानं आम्ही अनुभवतो आहोत. तुम्हालाही दाखवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. मित्रांनो, या हिरव्यागार झाडीतून पायवाटेनं भटकताना, पाण्याशी निर्झरांशी खेळताना मनाची पाकळी आणि पाकळी उमलून आलेली आहे. बघा, घरोघरची अंगणंसुद्धा किती श्रीमंत, ऐश्वर्यवंत झालेली आहेत. आळू तर अक्षरशः फोफावलाय. पाऊस सांडत असताना माड, पोफळी, केळी पानांच्या छत्र्या उघडून निमूट उभ्या आहेत. घरांच्या कुंपणांना शेवाळानं वेढलेलं आहे. फुलझाडांचे माथे अगदी मनसोक्त मोहरले आहेत आणि त्या फुलांचा सुगंध हा वारा मुक्तपणे वाटत सुटलाय. हे सगळं बघत, अनुभवत, पावसात भिजत आम्ही निघालेलो आहोत आणखी चिंब होण्यासाठी. खरं सांगू, पाऊस आता आमच्या रोमारोमात भिनलाय. गेले 2 दिवस अक्षरशः दिवसभर अखंड भिजत आहोत. कानावर दिवस रात्र त्याचीच धून पडतेय. वाटतंय आपल्या शरीरातून आता रक्त नव्हे तर पाणीच वाहतंय. इतके या पावसाशी, पाण्याशी तादात्म्य पावलेलो आहोत. पावसाळ्यातला गोवा. मित्रांनो, तुम्ही याच कधीतरी पावसाळ्यात गोव्याला, आणि पणजी मडगाव नव्हे बरं, पण असं सत्तरी किंवा फोंडा परिसरात या. म्हणजे निसर्गाचा असा नयनरम्य आविष्कार पाहायला मिळेल. इथला ताजा, टवटवीत, चिरतरुण निसर्ग आणि इथला पाऊस कित्येक वर्ष मलाही खुणावत साथ घालत होता. मीच प्रतिसाद द्यायला उशीर केला म्हणा ना, पर देर आहे दुरुस्त आहे. पावसाची किती रूपं अनुभवली या 3 दिवसात. रविवारी इथं नुसतं पावसाळी वातावरण होतं. मग संध्याकाळच्या सुमाराला पावसाची भुरभुर होती. मग रिमझिम, त्यानंतर संततधार आणि आता हा मुसळधार पाऊस. पाऊस कोसळतोच आहे. तरीही नको नको रे पावसा असं काही मी म्हणणार नाही. म्हणावंसं वाटतच नाही. त्याच्यामुळंच तर इथल्या निसर्गाचा रंग बघा कसा गर्भरेशमी झालेला आहे. आभाळात काळ्या जांभळ्या रंगाच्या राशी ओतलेल्या आहेत. आपण एरवी ग्रीष्मकालीन रजा घेतो, ग्रीष्मकालीन सुट्टी घेतो, म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी. पण इथं सूर्य महाराजांना वर्षाकालीन रजेवर पाठवलेलं आहे. आम्ही इथे आल्यापासून मला वाटतं आल्या जो काही सूर्य थोडासा दिसलेला होता, म्हणजे सूर्याची किरणं ढगाळून डोकावताना दिसलेली होती, त्यानंतर सूर्य महाराजांचं दर्शन झालेलं नाही. अगदी ढगा आडून सुद्धा नाही. ओढे नाले फुसांडत वाहत आहेत. शंखनाद करत डोंगरांवरून धबधबे कोसळत आहेत.
लहान मोठे किती धबधबे पाहिले. जिकडं पाहावं तिकडं धबधबेच, विविध आकाराचे, विविध प्रकारचे. प्रत्येकाचं गाणं वेगळं, रूप वेगळं. काही धबधबे नुसते पाहिले दुरूनच, काहींचे तुषार अंगावर घेतले पण फारशी सलगी करता आली नाही, आणि काहींनी मात्र सलगीच काय मस्तीही करू दिली. मित्रांनो, इथं आल्यापासून रोजचा आमचा दिनक्रमही धमाल आहे. त्याची गंमत सांगू. सकाळचा चहा नाश्ता आटोपून 8-8:30 वाजता पॅक लंच घेऊन आम्ही बाहेर पडतो, म्हणजे चालू लागतो. दिवसभर जलोत्सवाचा पुरेपूर आनंद घ्यायचा, अगदी पंचेंद्रिय तृप्त होईतोवर. मग 4-4:30च्या सुमाराला पुन्हा मुक्कामाच्या ठिकाणी परतायचं. परतल्यावर ओले किच्च कपडे अंगावरून अक्षरशः ओरबाडून काढून पावबादली पाण्यात जेमतेम विसळून इथे दोरीवर निथळायला टाकायचं. ते वाळणार नसतातच, कारण हवेत नावालाही कोरडेपणा नाही. अंगावर चढवलेल्या कोरड्या कपड्यांची ऊब अनुभवत या पोर्शमधला एखादा कोपरा गाठायचा आणि मग पावसाचा नाद ऐकत बसून राहायचं, समोरचा पाऊस दुरून न्याहाळत. भर पावसात रपरपलेल्या चिखलात फुटबॉल खेळणाऱ्या गोवेकर तरुणांच्या खेळात रंगून जायचं. समोरचा खेळ पाहण्यात आपण दंग झालेले असताना अचानक कधीतरी निमूट सरळ रेषेत बरसणाऱ्या पावसाची लहर फिरते आणि वाऱ्याच्या बदलत्या दिशेबरोबर त्याचा सपकारा आडोशाला दडून बसलेल्या आपल्या कोरड्या शरीरावर शिरशिरी उठवतो. अरे अरे असं म्हणत आपण उठेतोवर डोळे मिचकावत पावसानं तिथून पळही काढलेला असतो. आपण पुन्हा सुस्तावतोय तोवर चहा तयार असल्याची शिटी वाजते. मग खमंग कांदा बटाटा भजी किंवा चटपटीत भेळीबरोबर गरमागरम चहाचा आस्वाद घेण्यात रमून जायचं. गंमत म्हणजे एरवी कटिंग चहावर भागणारी आपली चहाची तलफ इथं भल्या मोठ्या मगभर चहानंही भागत नाही. आणखी थोडं, हां बस थोडंच असं करत 1-2 तासात 2-3दा तरी चहा होतोच. पण इतका चहा रिचवूनही आमचा सुस्तपणा तसाच. पावसाच्या ताशांचा तडतडाट ऐकत त्याचं धारानृत्य पाहत बसून राहायचं, रात्रीच्या जेवणाच्या इशाऱ्याची वाट पाहत. पांढुरक्या निळसर पडद्याआडून दिसणारी समोरच्या गावातली इवलाली घरं, त्या भोवतीची झाडं, मागचे हे डोंगर, निसर्गाच्या कुशीत निवांत पहुडलेल्या या टुमदार गावाची छानदार नक्षी पाहत राहायचं. हे सगळं अगदी धूसर धूसर होत दिसेनासं होईपर्यंत. जणू ते काम आम्हाला कोणी नेमून दिलेलं आहे. हळूहळू आधीपासूनच अंधारलेल्या या आसमंतावर गडद अंधारी छटा येऊ लागते. दूरवर कुठंतरी एक विजेचा दिवा दिसतो, मग दुसरा. बघता बघता अनेक घरांच्या खिडक्यांमधून येणाऱ्या प्रकाशाच्या झोतांनी बाहेरचा काळोख अधिकच गहिरा होतो. मग जेवण, गप्पाटप्पा, अंताक्षरी, मग काढत्या पायानं एकेकाचं पसार होणं आणि झोपेच्या अधीन होणं. मग पुढच्या दिवशी सकाळी निथळलेले कपडे, जेमतेम निथळलेले कपडे अंगावर चढवून पुन्हा भेटी लागी जीवा लागलीसे आस असं मनोमन आळवत पदयात्रेला प्रारंभ. त्याच जलोत्सवाकरता फक्त निराळ्या दिशेनं.